भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नवीन राज्यपालांच्या नियुक्त्या आता केलेल्या आहेत। यामध्ये राजस्थानच्या राज्यपालपदी हरिभाऊ बागडे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। राम नाईक हे आपले आदर्श असल्याचं हरिभाऊ बागडे यांनी एबीपी माझाशी बोलताना म्हटलेलं आहे। त्यांच्याशी या संदर्भात आमच्या प्रतिनिधींनी संवाद साधलाय, आपण पाहूया। संघाचे कार्यकर्ते, आमदार, मंत्री, विधानसभा अध्यक्ष आणि आता राज्यपाल असा राजकीय प्रवास आहे हरिभाऊ बागडे यांचा। कधी वाटलं होतं की तुम्ही राज्यपाल व्हाल? नाही, मला कधीच काही वाटलं नाही। आमदार होईल असंही वाटलं नव्हतं, नंतर मंत्री होईल ते पण वाटलं नव्हतं, अध्यक्ष होईल तेही वाटलं नव्हतं, आणि आताही मला राज्यपाल करतील असं कधीही मला वाटत नव्हतं। माझा स्वभावच एक होतं, कारण मी पार्टीमध्ये काम करायला आलो, ते केवळ काम करावं, पार्टीला आपण जास्तीत जास्त पार्टी मोठी करावी याच उद्देशाने मी पार्टीत आलो होतो। अशा वेळेला मी पार्टीत आलो। मला त्यावेळेला प्रमोदजी म्हणाले होते की अरे भाऊ, आता अनेक जण पार्टीच्या बाहेर जातील आणि तू पार्टी देतो। मला मी कामालाच येणार आहे, मी दुसरे कशाला येणार नाही, आणि म्हणून तेव्हापासून पार्टीचं सातत्याने काम करत गेलो। पार्टी जे काम सांगेल ते मी करत गेलो, आणि त्याच्यामुळे स्वाभाविकपणे मला या सगळ्या पदावर काम करायची संधी या पार्टीने दिली, आमच्या नेत्यांनी दिली। आतापर्यंतचे आदर्श राज्यपाल तुमचे कोण आहेत, ज्यांच्या वाटेवर तुम्हाला जायचंय? कोश्यारी का अन्य कोणी? नाही, आता खरं म्हणजे मी काय तेवढा सगळ्या राज्यपालाची माहिती घेतली नाही, पण मला राम नाईकाचं काम चांगलं आहे, आणि जरूर आम्ही एकत्र काम केलेलं असल्यामुळे आणि रामभाऊचं काम मला सगळ्यात चांगलं वाटलेलं आहे। शेवटचा प्रश्न, तुम्हाला किती आनंद झालाय हे तुम्हाला माहिती आहे, मात्र तुम्ही राज्यपाल झाल्यामुळे फुलंब्रीतल्या सेकंड फळीतले जे नेते आहेत त्यांना प्रचंड आनंद झालेला दिसतोय। नाही, प्रचंड आनंद तर ज्याला व्हायचा तो होतोच असतो। मला एवढंच वाटतं की आपल्याला जबाबदारी टाकली ती निर्विघ्नपणे पार पडावी, एवढ्यासाठी आपलं चिंतन मनन राहणार आहे। तुमचा वारसदार कोणी निवडणार आहात फुलंब्रीतून? नाही, तो मी नाही निवडू शकत, ते पार्टी निवडते। धन्यवाद। हे होते हरिभाऊ बागडे आणि राज्यपाल झाल्यानंतरची त्यांची ही पहिली प्रतिक्रिया होती। कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, एबीपी माझा, छत्रपती संभाजीनगर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।